नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? तर आज आपण पाहणार आहोत डिव्हिजन करण्याची एक सोपी पद्धत. बघा, ज्यावेळेस तुम्हाला कोणत्याही संख्येला भागेला जर 5 असलं, 5 ने आपल्याला भागायचं असलं तर कशी एक ट्रिक लक्षात घ्यायची पहा. इथे काय करायचं पहा, सुरुवातीला जे नंबर आपल्याला दिलेले असते ना त्याला 2 न गुणिला करायचं. 2 ने मल्टिप्लाय करायचं. जसं की आता 2 6 आणि 2 8. आणि काय करायचं फक्त शेवटून एका डिजिट नंतर पॉइंट देऊन द्यायचा. हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे, हे अगदी सोपी आहे, खूपच सोपी. पहा, इथे पण आपल्याला 37 चे डबल करायचे म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करायचे. तर 2 7 जार 14 म्हणजे बेसाती 14 कॅरी 1 बेत्रिक 6 आणि 1 7. शेवटून एका डिजिट नंतर काय द्यायचंय? पॉइंट द्यायचा. इथे पण बे 8 16 कॅरी 1 बेसाती 14 आणि 15 शेवटून एका डिजिट नंतर पॉइंट द्यायचा. बघा, परत इथे काय करायचं? 2 ने गुणाकार करायचा. बेसाती 14 हातचा 1 बेसख 12 आणि 1 13 आणि शेवटून एका संख्येनंतर काय द्यायचंय? पॉइंट. इथे पण 2 ने मल्टिप्लाय करायचं. बेसाती 14 कॅरी 1 बेत्रिक 6 आणि 7 बे 1 बे आणि शेवटून एका संख्येनंतर पॉइंट देणार. इथे पण 2 ने गुणिला बे चौक 8 बे 2 4 बे 1 बे आणि शेवटून एका संख्येनंतर काय द्यायचंय? पॉइंट. इथे पण सेम तसंच करायचं. 2 ने गुणिला बेसाती 14 हातचा 1 बे 5 10 आणि 11 शेवटून एका संख्येनंतर पॉइंट. तर तुम्हाला सुद्धा ही ट्रिक लक्षात आली असेल तर तुम्ही या भागाकाराचे उत्तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन ट्रिक साठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन ट्रिक सोबत.